नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेल्या 2-4 दिवसामध्ये म्हणजे मला वाटते 16-17 जूनला केव्हा तरी हे उभाठा शिवसेनेच्या 9 पैकी 6 लोकसभा सदस्य फुटणार आहेत आणि शिंदे गटात जाणार आहेत याच्या बातम्या यायला सुरुवात झाल्या आणि त्याविषयी उलटसुलट बातम्या येत असताना त्यातले काही लोक पुढे येऊन बोलत होते आणि हे सगळं सुरू झालं. त्यानंतर जवळजवळ शिक्कामोर्तब म्हणजे जे उद्धव समर्थक पत्रकार आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांचे फोन आले होते की हे खरंच 6 फुटले तर मग उभाठा शिवसेनेला काही भविष्य आहे की नाही अशी विचारणा या उद्धव समर्थक पत्रकारांनी माझ्याकडे केली की भाऊंचं म्हणणं काय बघू. आणि त्यांनी आशा सोडली होती की संपला, उद्धव गट संपला. जे आता कोल्हापूरला आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी सांगितलं की आता शिंदे गट म्हणायची गरज नाही, खरी शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे यांचे शिवसेना. त्यामुळे अर्थातच उरलेला जो आहे ज्याला उभाठा शिवसेना म्हणतात किंवा उद्धव गट म्हणतात त्याचं समर्थन गेल्या 4 वर्षापासून जे अनेक पत्रकार हिरिरीने करतायत अशापैकी 3 पत्रकारांशी माझं बोलणं झालं आणि त्यांना चिंता पडलेली आहे की आता उद्धव गटाचं काय होईल. आणि हे नॉर्मल असतं म्हणतं. म्हणजे मी त्या पत्रकारांवर आरोप करत नाहीये, ब्लेम करत नाहीये. ज्या वेळेला त्यांनी हिरिरीने एखाद्या गोष्टीचं समर्थन केलेलं असलं तर मग ती गोष्ट खोटी पडताना किंवा उद्ध्वस्त होताना त्या गोष्टीपेक्षा किंवा त्या व्यक्तीपेक्षा त्याचं समर्थन करणाऱ्यांचं दुःख जास्त असतं. आणि म्हणून अशा लोकांना सध्या भयंकर चिंतेने ग्रासलेलं आहे की या प्रकारे खरोखरच उद्या उभाठा सेनेचे 6 खासदार जे अजून विषय अरांतरी आहे ते खरोखरच शिंदे गटात गेले आणि उद्धव ठाकरेंच्या गाठीशी जे काय 2-3 उरतील ते ते असलं आणि मग आमदार फुटले तर आणि नंतर नगरसेवक फुटले तर पुढे उद्धव ठाकरे यांचा गटच शिल्लक राहणार नाही का. याची चिंता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा ठाकरे परिवाराला जितकी नसेल तितकी या लोकांना आहे. कारण त्यांनी आजवरची ज्यांची हयात शिवसेनेला कट्टर विरोध करण्यात गेली त्यांना सेक्युलर झालेल्या उद्धव गटाची इतकी चिंता आहे की तितकी चिंता खुद्द उद्धव ठाकरेंना सुद्धा आपलं राजकीय भवितव्य आहे की नाही याची नाहीये, तितकी या लोकांना त्याची चिंता आहे. आणि म्हणून त्या माझ्या 3 पत्रकार मित्रांनी जे उद्धव समर्थक आहेत, मी उद्धव भक्त म्हणत नाही, मी समर्थक म्हणतो, त्यांनी मला विचारलं ह्यांचं भवितव्य काय. तर मी सांगितलं चिंता करू नका, एकही खासदार एकही आमदार उरला नाही तरी उद्धव ठाकरे यांच्या उभाटा शिवसेनेला मरण नाही. ती परत उभी राहू शकते, परत उभी राहू शकते. आणि तुमच्यासारखे खंदे समर्थक असल्यावर काय पाहिजे, ज्यांच्या खोट्या नाट्या स्तुतीतून भरकटत जात उद्धव ठाकरे इतके रसातळाला आले तरी आपण रसातळाला गेलो असं उद्धव ठाकरेंना वाटत नसेल तर उद्धव ठाकरे जो गट आहे तो अजिबात संकटात नाही, अजिबात नाही संकटात. ते मला वाटतं नरेंद्र मोदींनी, पंतप्रधानांनी एकदा लोकसभेमध्ये कुठचा तरी एक शेर सांगितलेला आठवतो कि तुम्हारे पैरों तले जमीन तक नहीं, तुम्हारे पैरों तले जमीन तक नहीं, लेकिन अजूबा वगैरे काय आहे की तुम्हेही उस पर यकीन नाही, आपल्या पायाखाली जमीन नाही इतके तुम्ही अधांतरी आहात आणि हे वास्तव बघण्याची हिंमत तुमच्यात नाही. आपल्या पायाखाली जमीन नाही याच्यावरही तुमचा विश्वास बसत होत नसेल तर तुमचा कपाळ मोक्ष अपरिहार्य असतो असा त्या शेर काय होता त्याचा अर्थ आहे. उभाठा शिवसेनेची आजची अवस्था तशी आहे
त्यांना खऱ्या खुऱ्या संघटनेची, शिवसेना, शिवसेनेच्या शाखा, शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार, नगरसेवक वगैरे यांची उभाटा शिवसेनेला अजिबात गरज नाहीये. मीडियामध्ये रोजच्या रोज आपल्या वतीने डरकाळ्या फोडणारा कोणतरी असला की आपली शिवसेना आहे याची खात्री उद्धव ठाकरेंना पटते. त्यामुळे अनेक जण मला विचारतात की सगळीकडून आरोप होत आहेत, अगदी आतून आणि बाहेरून आरोप होत आहेत की संजय राऊत यांच्यासारख्या बोलघेवड्या माणसामुळे अखंड शिवसेनेची वाट लागली, दुफळी झाली आणि आता उरलेली शिवसेना जी काय उभाटा आहे तिचं देखील वाटोळ होतंय. तर उद्धव ठाकरे संजय राऊतना आवरत का नाही असाही प्रश्न अनेक जण विचारत असतात. तर त्याचं उत्तर लक्षात घ्या. उद्धव ठाकरेंना खऱ्या खुऱ्या जमिनीवरच्या वास्तवातल्या शिवसेनेशी किंवा संघटनेशी कसलंही कर्तव्य नाही. त्यांना मीडियामध्ये रोजच्या रोज उभाठा शिवसेनेच्या बातम्या आल्या पाहिजेत याची चिंता असते. आणि ते काम जर संजय राऊत अत्यंत इमाने, इद्वारे आणि निष्ठेने पूर्ण करत असतील तर त्यांनी संजय राऊतना बाजूला करून कसं चालेल. मित्रांनो, तुम्हाला आठवतं का ज्या वेळेला एकनाथ शिंदे 4 वर्षापूर्वी शिवसेना सोडून बाजूला झाले, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या लोकांना धडा शिकवण्यासाठी जे कोणी शिवसेना सोडून गेलेले 40 आमदार होते त्यांना धडा शिकवण्यासाठी ठाण्याच्या टेंभी नाक्यापासून सुरुवात करायची आणि अख्खा महाराष्ट्र पिंजून काढायचा आणि कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये त्या प्रबोधन यात्रेची सांगता करायची आणि या बंडखोर गद्दारांच्या विरोधात रान पेटवायचं अशी घोषणा जाहीररित्या केलेली होती. आठवतं तुम्हाला. आणि टेंभी नाका का, तर एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे अत्यंत भक्त आहेत, पट्ट शिष्य आहेत, कल्याण शिष्य आहेत. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं केंद्रस्थान कुठचं तर टेंभी नाका. आणि म्हणूनच टेंभी नाक्यापासून सुरुवात करायची आणि कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये अख्खा महाराष्ट्र पिंजून थांबायचं ही गर्जना, ही डरकाळी उद्धव ठाकरेंनी फोडली होती. पुढे काय झालं त्या प्रबोधन यात्रेचं आठवतं तुम्हाला. मला आठवतं त्याप्रमाणे त्या प्रबोधन यात्रेची सुरुवात करायला सुद्धा उद्धव ठाकरे टेंभी नाक्यापर्यंत, वांद्र्यापासून ठाण्यापर्यंत गेले नाहीत. ती प्रबोधन यात्रा उभाठा शिवसेनेचे दुसरे लढवय्ये आणि आता कोकणात उरलेला एकमेव उभाठा शिवसेनेचा आमदार भास्कर जाधव यांनी सुरू केली. भास्कर जाधव यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेतल्या सगळ्यात जुन्या आणि सर्वाधिक निष्ठावंत अशा शिवसैनिक महिला रणरागिणी सुषमा अंधारे या टेंभी नाक्याला पोहोचल्या होत्या. तेव्हा भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांनी ती प्रबोधन यात्रा सुरू केली होती. कसे गद्दार हे नालायक आहेत, त्यांनी बाळासाहेबांचा विश्वासघात केलेला आहे, बाप पळवलेला आहे वगैरे वगैरे सांगत भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांनी टेंभी नाक्यापासून सुरू केलेली ती प्रबोधन यात्रा बाजूच्या पालघर, कुठे नाशिक, जळगाव अशी कुठे कुठे पोहोचली. आणि त्यातून अचानक त्या यात्रेतून भास्कर जाधव अंतर्धान कधी पावले हे त्यांनाही कळलं नाही आणि बाकीच्या उभाटा सेनेला कळलं नाही, मीडियाला कळलं नाही. उद्धव ठाकरेंना कळायचा विषयच येत नाही. ही सगळी मी आठवण एवढ्यासाठी करून देतो की असे 2-4 महिने गेले आणि एक दिवस कुठेतरी मराठवाड्यात काय असं कुठच्या तरी मराठवाड्यातल्या एका शहरामध्ये सुषमा अंधारे यांच्या त्या प्रबोधन यात्रेची सांगता झाली अशी बातमी आली होती. आणि त्यासाठी खास संजय राऊत त्या सांगता करण्यासाठी सांगता समारंभाला अगत्याने हजर राहिले होते. याची मी आठवण का देतो की शिवसेना उभाठामध्ये आजकाल जे कोणी निष्ठावंत आहेत आणि सर्वात जुने आहेत ते कोण कोण आहेत हे तुम्हाला कळावं म्हणून सांगतोय. सुषमा अंधारे या माझ्या मते सगळ्यात जुन्या शिवसैनिक आहेत. कदाचित शिवसेनेची स्थापना होण्यापूर्वीपासून
सुषमा अंधारे ह्या शिवसैनिक होत्या. मग मध्यंतरी त्या आता बामसेफ मध्ये गेल्या असतील, राष्ट्रवादीमध्ये गेल्या असतील, आणखीन कुठे बसपामध्ये गेल्या असतील वगैरे वगैरे. पण शिवसेनेची स्थापना होण्याच्या आधीपासून आणि कदाचित सुषमा अंधारेंचा जन्म होण्याच्या आधीपासून त्या सगळ्यात जुन्या शिवसैनिक आहेत. कारण कुठेही जरा इकडे तिकडे झालं की चटकन डोळ्यात पाणी कोणाच्या येत असेल तर सुषमा अंधारेंच्या. आणि सुषमाताईंच्या डोळ्यात पाणी आलेलं बघितलं की आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि त्यांचा सगळा परिवार यांच्या दुःखाचं पाणी पाणी होऊन जातं. असो, तर त्यामुळे सुषमा अंधारे यांनीच शेवटी ती प्रबोधन यात्रा पूर्ण केली आणि त्याची सांगता झाली होती. पण उद्धव ठाकरे काय गेले नाही. कदाचित त्यांना वाटलं असेल आपण सगळा महाराष्ट्र पिंजत बसलो तर उद्या निवडणुका लढवायला या पिंजलेल्या महाराष्ट्रात आपले मतदारसंघ कुठचे, आपण कुठे लढवायचं हेच कळणार नाही. त्याच्यापेक्षा आपण महाराष्ट्र पिंजायला जाऊ नये, ती प्रबोधन यात्रा सुषमा अक्काला पूर्ण करू द्यावी. मुद्दा असा आहे की आज जे काय 8 खासदार 6 खासदार फुटणार म्हणतात, तसे 41 आमदार फुटले. त्यानंतर जी शिवाजी पार्कवरची पहिली सभा झाली होती, ती सभा गाजवणाऱ्यामध्ये कोण असेल तर तो गाजवणारा वक्ता सुषमा अंधारे होत्या. आठवतं तुम्हाला, गळ्यातला तो गमशा काढून गोल गोल फिरवून सुषमा अक्कांनी एकेका गद्दाराच्या घरात जाऊन, मतदारसंघात जाऊन, गावात जाऊन त्याला धडा शिकवण्याची शपथ शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यामध्ये घेतली होती. आठवतं तुम्हाला? आता काय धडा शिकवला, कोणी कुठचा धडा गिरवला माहिती नाही, पण जवळजवळ सुषमा अंधारे ज्या ज्या मतदारसंघातून फिरल्या त्यातून किती आमदार शिल्लक राहिले हे उद्धव ठाकरेंना कळावं. उद्धव ठाकरेंनी ते समजून घेतलं पाहिजे. आपण समजून घेण्याची गरज नाही. पण उद्धव ठाकरे बसलेस कापूस पिंजत. महाराष्ट्र पिंजण्यापेक्षा कापूस पिंजला तर एखादी गादी उशी होईल, म्हणून कदाचित उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजाचा सोडला. पण म्हणून उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व बुटकं किंवा ठेंगणं होत नाही. त्यांची महत्वाकांक्षा आणि त्यांची इच्छाशक्ती याच्यापेक्षा गगन ठेंगणं आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आणि त्यांचे लाडके निष्ठावान यांच्या अपेक्षा आणि आकांक्षा पुढे गगन ठेंगणं आहे असं कोणीतरी पूर्वी लिहून ठेवलेलं आहे. आकांक्षा पुढे ती दिसे गगन ठेंगणे. ती ओळ खास उबाठा शिवसेनेच्या निष्ठावंतांसाठी 50, 60, 70 वर्षापूर्वी लिहून ठेवलेली आहे. महाराष्ट्र गीत म्हटलं की ते येतं, आकांक्षा पुढे ती दिसे गगन ठेंगणे. त्यामुळे उद्धव ठाकरे इतके लढवई आहेत, इतके मोठे लढवई आहेत की तानाजी मालुसरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेंचाच नंबर लागतो. करीन ती पूर्व असं एक ऐतिहासिक वाक्य तानाजीच्या तोंडी असलेलं आम्ही एक नाटक बघितलं होतं शाळकरी वयामध्ये. उद्धव ठाकरे तसे, त्यांनी ठरवलं तर पश्चिमेला ते पूर्व करू शकतात. आणि सकाळी महापौर, जुनं महापौर निवास जो आहे शिवाजी पार्कचा, सावरकर स्मारकाच्या बाजूचा, तिथे बसून संध्याकाळच्या सुमाराला सूर्य मावळतो असं जग म्हणतं, तेव्हा उद्धव ठाकरे महापौर निवासाच्या हिरवळीवर बसून उगवता सूर्य बघू शकतात. कारण ते म्हणतील तिथून पूर्व होते आणि त्यामुळे पश्चिमेची पूर्व होऊन सूर्य उगवतानाही आपल्याला दिसू शकेल. हा सगळा गमती म्हणून मी बोलत नाही मित्रांनो. ज्या प्रकारे त्या पक्षाची अवस्था आहे, तेव्हा त्यांच्याशी निष्ठावान असलेल्या पत्रकारांना मी सांगितलं, काळजी करू नका, उरलेले अगदी अनिल देसाई, अरविंद सावंत, अनिल परब ही सगळी मंडळी सोडून गेली तरी बिघडत नाही. सगळी मंडळी शिंदेकडे गेली, मिन्नेकडे गेली तरी फरक पडत नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडे सगळ्यात मोठे 2 दणदणीत सरदार आणि लढवय्ये आहेत, जे सगळ्याच्या सगळा मीडिया दणाणून टाकतात. ते हाताशी असले की उद्धव ठाकरेंना चिंता नाही. सुषमा अक्का अंधारे आणि संजय राऊत
हे दोघे असले तर पुन्हा एकदा शिवसेना ब्रिगेड नावाचं नवं काहीतरी उद्धव ठाकरे उभं करू शकतील. ज्या बाळासाहेबांची निंदा नालस्ती संभाजी ब्रिगेड मधून करायचे आणि सुषमा अक्का करायच्या, त्यांना सोबत उद्धव ठाकरेंनी घेतलेलं आहे. आता संभाजी ब्रिगेडचं काय झालं माहित नाही, तर त्यातली ब्रिगेड आणि सुषमा अक्का आणि संजय राऊत हे दोन लढवय्ये सोबत असले तर बाकीचे गेले तेल लावत. उद्धव ठाकरेंना त्याची पर्वा नाही. राऊत आणि अंधारे हे दोन सोबत असले तर उबाठा सेना ब्रिगेड नावाचं काहीतरी उद्धव ठाकरे उभं करतील आणि शिंदेसकट देवेंद्र फडणवीसांना आणि भाजपला सुद्धा धडा शिकवतील. आणि आपण बघू एक दिवस की मारुती काय असतो, उद्धव ठाकरे सुद्धा विजयाचा सूर्य गिळायला झेपावलेले आपण बघू शकू. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.